नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे, ह्यूमन कॉम्प्युटर इंटरफेस HCI, तर या सब्जेक्टबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. या सब्जेक्टचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, युनिट वाईज काढलेले आहेत मागच्या व्हिडिओसारखेच आणि त्याच्यावरती विचारले गेलेले PYQs क्वेश्चन्स आणि ते क्वेश्चन्स किती वेळा रिपीट झालेले आहेत ते पण मी काढलेले आहेत. तर हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल तुमच्यासाठी, तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा HCIचा पेपर आहे. तर युनिट नंबर 3 पासून आपण चालू करूयात. युनिट नंबर 3 आहे आपला इंटरॅक्शन स्टाईल्स अँड HCI इन सॉफ्टवेअर प्रोसेस. तर या युनिटमध्ये कोणकोणते टॉपिक तुम्हाला सगळ्यात आधी करायचे आहेत? इंटरॅक्शन स्टाईल्स, तर याच्यामध्ये काही सब टॉपिक आहेत. कमांड लाईन इंटरफेस, मेन्यू सिलेक्शन, फॉर्म फिल इन, डायरेक्ट मॅनिप्युलेशन. तर असे हे सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती 2-3 वेळा क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. तर हे त्याच्यावरचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत PYQs मध्ये. त्यानंतर ग्राफिकल युजर इंटरफेस, तर GUI, तर याच्यावरती कॅरेक्टरिस्टिक, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि कन्सेप्ट ऑफ डायरेक्ट मॅनिप्युलेशन. तर हे काही सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हे त्याच्यावरती रिपीट झालेले काही क्वेश्चन आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तिसरा पॉईंट येतो इटरेटिव्ह डिझाइन अँड प्रोटोटायपिंग. तर याच्यामध्ये पण 2 कन्सेप्ट आहेत, त्याच्या मेथड्स आणि डिझाइन प्रोसेस काय आहे. तर ते पण 4 वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. चौथा टॉपिक येतो वेब युजर इंटरफेस. तर याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत वेब युजरचे आणि त्याच्यामध्ये ग्राफिकल बिझनेस सिस्टीम काय आहे आणि त्या दोघांचा कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर हे त्याच्यावरती रिपीट झालेले काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत? सगळ्यात पहिला येतो डिझाइन प्रोसेस. तर याच्यामध्ये तुम्हाला डिझाइन, त्याची प्रोसेस काय आहे आणि इम्पॉर्टंट पॉईंट कन्सिडर फॉर डिझायनिंग. तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. दुसरा टॉपिक येतो सॉफ्टवेअर लाईफ सायकल. तर याच्यामध्ये सॉफ्टवेअर लाईफ सायकल काय आहे HCI मध्ये आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याचे स्टेजेस काय काय आहेत ते विचारलं जातं. त्यानंतर येतो युजेबिलिटी इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये पण 2 टॉपिक आहेत ज्याचे तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे, त्याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. चौथा टॉपिक येतो प्रिन्सिपल्स ऑफ युजर इंटरफेस डिझाइन. तर याच्यामध्ये त्याचं डिझाइन प्रिन्सिपल्स काय काय आहेत आणि 8 गोल्डन रूल काय आहेत त्याचे ते एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. तर हे त्याच्यावरती डिटेलमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स. त्यानंतर काही लिस्ट टॉपिक आहेत जे तुम्हाला करायचे जेव्हा तुमच्याकडे जास्त टाईम असेल. तर हे डायरेक्टली विचारत नाहीत, सब क्वेश्चनमध्ये विचारतात किंवा एखादा क्वेश्चन याच्यावरती येतो, जसं की हा विचारलेला आहे ह्युमन एररवरती. तर चौथा युनिट येतो आपल्याकडे युजेबिलिटी इव्हॅल्युएशन अँड युनिव्हर्सल डिझाइन. तर या युनिटमध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत जे तुम्हाला करायचे आहेत? फर्स्ट टॉपिक येतो त्यामध्ये ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन. तर याच्यामध्ये त्याच्या मेथड्स काय काय आहेत, त्याचे प्रिन्सिपल्स काय काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत आणि ॲप्लिकेशन कोणते आहेत त्याच्यावरती सगळ्यात जास्त वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये बघून घ्यायचं आहे. त्यानंतर येतो कॉग्निटिव्ह वॉक थ्रू. तर याच्यामध्ये पण त्याचा कन्सेप्ट, मेथोडॉलॉजी, एक्झाम्पल्स काय काय आहेत ते डिटेलमध्ये करून घ्यायचे. त्याच्यावरती पण 2 आणि 4 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे PYQs मध्ये. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. तिसरा टॉपिक येतो फॉर्मेटिव्ह आणि समरेटिव्ह इव्हॅल्युएशन. तर याच्यामध्ये त्याचे डिफरन्सेस आणि ॲप्लिकेशन वरती फोकस करायचं आहे. त्यानंतर येतो GOMS मॉडेल. तर याच्यामध्ये मॉडेलचं एक्सप्लेनेशन विचारतात, त्याचे एक्झाम्पल आणि ॲप्लिकेशन काय काय आहेत ते विचारलं जातं. तर हे पण 3-3 वेळा रिपीट झालेले फिक्स क्वेश्चन आहेत, म्हणून हा टॉपिक पण एकदा करून घ्यायचा आहे. तर 5वा पॉईंट येतो आपल्याकडे इव्हॅल्युएशन फ्रेमवर्क. यामध्ये डिसाईड. तर याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि त्याचे टेक्निक काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हा 4 वेळा रिपीट झालेला एक क्वेश्चन आहे. त्यानंतर येतो युनिव्हर्सल डिझाइन प्रिन्सिपल्स काय काय, त्याचे 7 प्रिन्सिपल्स आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी येतात आणि त्याचे ॲप्लिकेशन काय काय आहेत ते विचारतात. तर हे असा 4 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर या युनिटमध्ये मीडियम टॉपिक कोणते जे तुम्हाला करायचे आहेत? यामध्ये पहिला टॉपिक येतो आपला 7 कमांडमेंट्स. तर याच्यामध्ये त्याचे युजर इन्व्हॉल्वमेंट काय आहे आणि त्याचे डिझाइन काय आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. दुसरा टॉपिक येतो मल्टी मॉडेल
इंटरॅक्शन, तर याच्यामध्ये साऊंड्स इन इंटरफेस आणि सिग्निफिकन्स इन HCI, तर याच्यावरती विचारलं जातं. तिसरा पॉइंट येतो युजेबिलिटी टेस्टिंग इन लॅबोरेटरी, तर याच्यामध्ये पण त्याचे टेस्टिंगचे मेथड्स काय काय आहे आणि एक्सपेरिमेंट्स काय काय आहे त्याच्यावरती रिपीटेड झालेले 2 क्वेश्चन आहेत. चौथा टॉपिक येतो एम्पिरिकल मेथड्स आणि फील्ड स्टडीज, तर याच्यामध्ये इव्हॅल्युएशन काय आहे त्याचं आणि टेक्निक्स काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातो. तर हा एक क्वेश्चन आहे जो 3 वेळा रिपीट झालेला आहे. युजेबिलिटी असेसमेंट इन डिझाईन प्रोसेस, तर याच्यामध्ये मेथड्स आणि प्रॉब्लेम्स काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. लिस्ट टॉपिक आहेत काही जे एकदा किंवा खूप कमी विचारले जातात, तर हे टॉपिक तुम्हाला लास्टला करायचे आहेत, फक्त एकदा वाचून गेले तरी चालेल. तर हे काही टाईप आहेत त्याचे. युनिट येतो आपला HCI पॅराडिग्म्स, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले टॉपिक येतो युबिक्विट्स कम्प्युटिंग, तर याच्यामध्ये त्याचा कन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारतात, ऍप्लिकेशन्स काय काय आहेत आणि एक्झाम्पल्स काय काय आहेत. तर सगळ्यात जास्त हा क्वेश्चन विचारला गेला आहे, प्रत्येक पेपरमध्ये रिपीट झालेला आहे, तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट येतो पॅटर्न रिकग्नायझेशन, तर याच्यामध्ये पण त्याचा रोल काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन वरती डेफिनेशन वगैरे विचारली जाते आणि त्याची प्रोसेस काय आहे पूर्ण ती डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी त्याचे एक्झाम्पल्स आणि रोल ऑफ मशीन लर्निंग, तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला जातो. तिसरा टॉपिक येतो 5 स्टेज सर्च फ्रेमवर्क, तर याच्यामध्ये त्याचे स्टेजेस काय काय आहेत आणि त्याचे ऍप्लिकेशन काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, तर हे फ्रेमवर्क पण महत्वाचं आहे. चौथा पॉइंट येतो डायनॅमिक क्वेरीज आणि फेसेटेड सर्च, तर याच्यामध्ये पण त्याचं कंपॅरिझन विचारलं जातं आणि त्याचा युसेज काय आहे HCI मध्ये त्याचं पण विचारलं जातं. तर हे काही क्वेश्चन्स आहेत ते रिपीट झालेले आहेत. त्याच्यानंतर येतो पॅराडिग्म फॉर इंटरॅक्शन, तर याच्यामध्ये पण टाइम शेअरिंग, व्हिडिओ डिस्प्ले युनिट्स, त्यानंतर प्रोग्रामिंग टूल किट्स काय काय आहेत, पर्सनल कम्प्युटिंग काय काय आहे, त्यानंतर डायरेक्ट मॅनिप्युलेशन, हायपरटेक्स्ट, एजंट बेस्ड इंटरफेसेस आणि CSCW, तर असे हे सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन रिपीट होतात. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले काही रिपीटेड क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतर मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो सेन्सर बेस अँड कॉन्टेक्स्ट अवेअर इंटरॅक्शन, तर याच्यामध्ये सेन्सर बेस आणि कॉन्टेक्स्ट अवेअर इंटरॅक्शन काय काय आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. त्यानंतर त्यांचे ऍप्लिकेशन्स विचारले जातात. दुसरा पॉइंट येतो डाटा इंटिग्रिटी आणि डाटा इम्युनिटी, तर याच्यामध्ये पण कंपॅरिझन विचारतात या दोघांचा आणि ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, तर हे त्याचे क्वेश्चन्स आहेत. तिसरा टॉपिक येतो डाटा एंट्री आणि फजिबिलिटी, तर याच्यामध्ये डाटा एंट्री डिझाईन, युजेबिलिटी कन्सिडरेशन असे 2 टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, तर हे त्याचे काही क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर चौथा पॉइंट येतो ऑडिटिंग आणि एडिटिंग, तर याच्यामध्ये पण हा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक येतात जे तुम्ही नंतर करू शकता, तर हे जास्त काही विचारत नाहीत. त्यानंतर 6th युनिट आहे आपला HCI फॉर मोबाईल आणि हँडहेल्ड डिव्हाइसेस, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो हायेस्ट टॉपिकमध्ये मोबाईल नेव्हिगेशन, कॉन्टेंट आणि कंट्रोल आयटम्स, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतो ब्राउझर कंट्रोल्स काय काय आहेत, त्यानंतर नेव्हिगेशन आणि टूल बार्स आणि ड्रायव्हर्स आणि एक्झाम्पल, तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर येतो नेव्हिगेशन आणि टूल बार्स, तर हा एक पॉइंट आहे ज्याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ड्रायव्हर्स, तर याच्यामध्ये पण त्याचे टाइप्स काय काय आहेत आणि आयटम लेवल काय आहे आणि सेकंडरी ड्रायव्हर्स काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. चौथा टॉपिक येतो टॉप टू रिव्हील आणि डायरेक्ट मॅनिप्युलेशन, तर याचा कन्सेप्ट आणि इम्प्लिमेंटेशन वरती डिटेलमध्ये क्वेश्चन विचारला जातो. मोबाईल फॉर्म फॅक्टर्स, तर याच्यामध्ये पण 3 पॉइंट येतात सब टॉपिक जे तुम्हाला करायचे आहेत, त्याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. त्यानंतर येतो डिझायनिंग फॉर मोबाईल अँड अदर डिव्हाइसेस, तर याचे प्रिन्सिपल्स आणि अॅनाटॉमी असे क्वेश्चन विचारले जातात डिटेलमध्ये. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत मल्टी टच गेस्चर, त्यानंतर व्हेरियस गेस्चर काय काय आहेत आणि इम्प्लिमेंटेशन त्याचं विचारलं जातं. त्यानंतर येतो इंटर ॲप इंटिग्रेशन, तर याच्यामध्ये त्याचा कन्सेप्ट आणि इम्पॉर्टन्स विचारलं जातं, तर हे असे काही क्वेश्चन आहेत ज्याच्यावर विचारले आहेत. तिसरा पॉईंट येतो डिझाईन प्रिन्सिपल्स फॉर मोबाईल UI, तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारले. चौथा टॉपिक येतो वेलकम अँड
हेल्प स्क्रीन, तर याच्यामध्ये पण तुम्हाला 2 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला दिसतो. त्यानंतर गुड वर्सेस बॅड मोबाईल इंटरफेस, तर याच्यावरती कंपॅरिझन विथ एक्झाम्पल असा क्वेश्चन विचारला जातो. तर हे 3 क्वेश्चन या पॉइंटवरती विचारलेत. डिझायनिंग फॉर ऑटोमोटिव्ह इंटरफेसेस, तर याच्यामध्ये पण 3 वेळा एकच क्वेश्चन रिपीट झालेला आहे, तर हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक जे तुम्हाला नंतर करायचे. तर हे असे काही मी 4 युनिटचे जे एंड सेमचे आहेत त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्यासोबतच त्याचे जे PYQs आहेत, जे खूप वेळा रिपीट झालेले आहेत, जे तुम्हाला करायचे आहेत, तर असे मी 4 युनिटचं काढलेलं आहे. तर तुम्ही याच्यानुसार जाऊ शकता, अभ्यास करू शकता आणि 60च्या वरती तुम्ही मार्क्स घेऊ शकता, हे जर तुम्ही पूर्ण केलं तर. तर असा हा व्हिडिओ आहे. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर थँक यू मित्रांनो.